मित्रांनो, आज सलग 2-4 दिवस अगदी वळवाचा पावसानं असं झोडपून काढलेलं आहे. त्यामुळे वातावरण थंड झाल्यामुळं काय फरमाईश होती तर छानपैकी गरम गरम चहाबरोबर अशी चकली वगैरे असती तर किती बरं झालं असतं अशी फरमाईश होती. त्यामुळं आज मी तांदळाच्या पिठापासून चकली बनवायला घेतली आहे. कारण भाजणीची चकली बनवायची म्हणजे सगळी भाजणी तयार करा वगैरे, त्यापेक्षा मस्तपैकी इन्स्टंट लगेच झटकीपट होणारी मी चकली बनवते आहे. तर ही घेतलेली आहे फुटाण्याची डाळ. ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे मी एका वाटीच्या मेजरमेंटनी. ही 1 वाटी फुटाण्याची डाळ ती अशी मिक्सरला छान मी बारीक करून घेतलेली आहे. तर आता ती आपण पहिल्यांदा चाळून घ्यायची. पण ही अशी छानपैकी चाळून घ्यायची आहे बरं का. अशी बारीक चाळणीनं आपल्याला ही चाळून, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये ना थोडंसुद्धा आपल्याला हे नको आहे. हे बघा, हे आपल्याला काढून टाकायचं. हे आपल्याला नको आहे. आपल्याला फक्त अशी छान पिठी हवी आहे. ह्याच वाटीच्या मेजरमेंटनी मी तर घेतलेले आहेत पोहे, जाडे पोहे. आपण जे कांदा पोहे करतो की नाही त्याचे हे पोहे आहेत. तर तेही आपण 1 वाटीच घेतलेले आहेत. तेही असे आपल्याला चाळायचे आहेत. ते पण आपण घेतलेले आहेत मिक्सरला छान असे बारीक वाटून. आता ह्याच मेजरमेंटनी मी 3 हे तांदळाचं पिठी घेणार आहे. ती पण आपल्याला तांदळाची पिठी चाळून घ्यायची आहे. बघा, 1 2 आणि हे 3. तर अशा प्रकारे आपल्याला ही तांदळाची पिठी पण छान अशी चाळून घ्यायची आहे. मध्ये काय करायचं आहे, हे घालायचं आहे लाल तिखट. लाल तिखट हे बॅडगीच असल्यामुळे मी इथं 2 चमचे घेतलेलं आहे. तुमचं तर अगदी फार तिखट असेल देशी वगैरेचं तर 1 चमचा तुम्ही घेऊ शकता तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार. इथं मी घेतलेले आहेत 2 चमचे तीळ. तीळ इथं थोडेसे भरपूर घालायचे, छान लागतात जरा. हिंग मी इथं घेतलेला आहे 1/4 चमचा. मीठ इथं आपल्याला टेस्ट बघून घालायचे आहे. मी इथं मीठ आता सध्या घेतलेलं आहे 1 चमचा. आपल्याला टेस्ट बघून घालायचं आहे. आणि जिरे मी घेतलेले आहेत अर्धे चमचा. आणि आपल्याला अशा प्रकारे ओवा आपल्याला नुसता असा हातावर रगडून तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला छानपैकी हाताने मिक्स करायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण हे सगळं करेपर्यंत नाही मी गॅसवर हे बघा इथं मी जे तेल होतं की नाही, तेल मी अगदी छान असं कडक गरम करायला ठेवलेलं. तेल पण मी किती घेतलेलं आहे इथं 1/4 असं तेल घेतलेलं आहे. आपण ज्या मेजरमेंटने आपण हे सगळं साहित्य घेतलं होतं ना पिठी, त्या मेजरमेंटच्या 1/4 मी हे तेलाचं मोहन याच्यामध्ये घालणार आहे. आणि ते अगदी कडक कडक आहे. तर आपल्याला ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे. हे सगळं असं छानपैकी आपल्याला हातानेच असं आपल्याला ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम असतं पण तरी पण आपण जरासं थोडंसं अंदाज घेत आपल्याला हे छान असं ह्याच्यामध्ये असं मिक्स करायचं आहे. हे छानपैकी सगळं मोहन हे जे तेलाचं होतं की नाही ते आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे परफेक्ट कसं काय मोहन ह्याच्यामध्ये बरोबर आपलं मेजरमेंटनी पडलं आहे ते कसं ओळखायचं, तर हे बघा, हे असं आपण केलं की नाही, असं दाबलं की असा हा गोळा तयार होतो. तर समजायचं की आपलं हे मोहन व्यवस्थित छान बरोबर मेजरमेंटने पडलेलं आहे आणि ते पूर्णपणे आपलं पिठामध्ये छान मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला पाणी पण आपण गरम करायला ठेवलेलं बघा. तर आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. बघा, पाणी पण मी गरम केलेलं आहे. आणि आपल्याला हे थोडं थोडं टाकत, आपल्याला एकदम पाणी टाकायचं नाही आहे. थोडं थोडंसं करतच आपल्याला ते मिक्स करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे छान असं पीठ मळून झालेलं आहे. तर आपल्याला हे अशा प्रकारेच मळायचं आहे. आणि आता आपल्याला हे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. आणि आपल्याला तोपर्यंत आपण काय करूया, हे 10 मिनटं झाकून ठेवूया आपण हे पीठाचं मस्तपैकी. तर 10 मिनटं होऊन गेलेली आहेत. तर आता हे आपलं पीठ छान असं मळून ठेवलेलं आपलं मस्त आता हे. तर आता आपण काय करायचं, चकलीचा साचा घ्यायचा आहे, सोडा घ्यायचा आहे. त्यामध्ये छान असं पीठ आपण भरायचं आहे. हे
हा खूप जुन्या, फार जुना आहे बरं का. ह्याच्यावर लिहिलेलं पण आहे 1942 सालचा. हा फार जुन्या काळातला आहे, म्हणजे अगदी आजी आजोबांच्याही म्हणजे पणजीच्या काळातला हा साचा आहे. आणि इतका बघा तुम्ही किती सुंदर आहे, जुन्या वस्तू खूप सुंदर खरंच. तर अशा प्रकारे आपण असं मस्तपैकी ह्याच्यामध्ये भरलेलं आहे. पण हे तेल पण गरम करायला ठेवलेलं बघा. आता हे तेल आपलं गरम झाले का बघूया. हां, हे बघा असं वर आलं ना पटकन. हे तेल आपलं गरम झालेलं आहे. आणि आपण गॅसची फ्लेम मीडियम केली होती. आता आपल्याला थोडीशी ती अगदी किंचित अशी आपल्याला थोडीशी वाढवायची आहे. आणि आपल्याला डायरेक्ट ह्याच्यामध्येच आपण असं करायचं आहे. ह्याच्यामध्ये हे असे तुकडेच का करायचे आहेत मला, कारण शेवटी कसं ते लगेच चहाबरोबर आता गरम गरम खायचे आहेत, म्हणून मी असेच केलेले आहेत. आणि आपण गोल पण करूयात. गोल पण मी दाखवते तुम्हाला नक्की. आता लगेच आपल्याला हे हलवायचे नाही आहेत. आपल्याला गॅसची फ्लेम आहे अशी थोडीशी लोमध्ये ठेवायची आहे. तेल आपलं छान गरम झालं आहे बघा. बबल येत आहेत म्हणजे तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे. तर आपल्याला लगेच अगदी झाल्याने हलवायचं नाही. एक थोडा वेळ आपल्याला हे थांबायचं आहे. 1-2 मिनटं तरी आपल्याला हे छान हे बबल थोडेसे शांत होईपर्यंत आपल्याला वाट बघायची. आपण लगेच असे हलवले की ते काय ओले असतात अजून, त्यामुळं ते तर आपल्याला हे थोडेसे आता खालून छान गरम तळून झाले पाहिजेत, मगच आपल्याला हे हलवायचे आहेत. तर हे बघा आता बबल्स थोडे कमी झालेत ना, तर आता आपण हे आता पलटी करूया थोडेसे. हे खायला खूप खुसखुशीत लागतात बरं का. आणि आता पावसाळा, आता गार वातावरण झाले ना एकदम बाहेर थंड. आता गरम गरम चहा, इकडे मी आल्याचा चहा करायला ठेवलेला आहे. आणि मस्तपैकी चकल्या गरम गरम आणि आल्याचा अद्रकचा चहा खूप सुंदर. आता हे आपण छान असं तळून घेऊया. आता काही हलवायला काही हरकत नाही. हे बघा पूर्णपणे बबल असे शांत झालेले आहेत. तर आता हे आपण छानपैकी आपल्या ह्या चकल्या भाजल्या गेलेल्या आहेत. तर आपण ह्या अशा छान ह्याच्यामध्ये काढून घेऊया. ह्या अगदी हाय फ्लेमवर करायच्या नाहीत. काय होतं नाही तर मग चकल्या आतून कच्च्या राहतात. मग त्याचा जो कुरकुरीतपणा, क्रिस्पीपणा, खुसखुशीतपणा तो राहत नाही. त्या मग मऊ पडतात. त्यामुळे ह्या अशा आपल्याला थोड्याशा लो फ्लेमवरच आपल्याला छान अशा तळून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत. हे बघा असं प्लेटवर एक आपण छान असा प्लॅस्टिकचा पॉलिथिन पेपर आपण अंथरूया आणि आपण असं गोल पण पाडून बघूयात. हां, हे बघा गोल पण आपण अशा छान अशा करू शकतो. मी कसं ते आता चहावर आपल्याला खायच्या होत्या लगेच म्हणून पटकन अशा घातल्या, तशाही आपण करू शकतो. तर आता आपण ह्या घालूयात तेलामध्ये. तर हे बघा अशा प्रकारे आपण ही गोल चकली केलेली ती पण आपली तयार झालेली आहे. आता आपण ही पण काढून घेऊयात आणि आपण अशा सगळ्या चकल्या तयार करून घेऊयात आणि मग मी तुम्हाला मस्तपैकी त्या नंतर दाखवते. तर हे बघा अशा आपल्या चकल्या ह्या सगळ्या करून झालेल्या आहेत. हे आम्ही सगळ्या अशा मोठ्या मोठ्या अशा हे केलेल्या आहेत झालेल्या आहेत. तर आता ह्या मी अशा तोडून घेणार आहे. आणि तुम्ही आवाजावरून बघू शकता अगदी कुरकुरीत झालेत आपल्या ह्या. खूप छान झालेत ह्या चकल्या आपल्या. इतका मस्त झालेले आहेत आणि खायला पण खूप छान लागतात बरं का. आपण भाजणीच्या पण चकल्या करतो ना तशाही छान, त्याही छान लागतात. आणि ह्या तर बघा आपण तीळ टाकलेले किती छान दिसतात बघा तीळ ह्याच्यावर. जर काळे तीळ असतील तुमच्याकडं तर तुम्ही ते पण टाकले ना तरी छान लागतात बरं का. कसुरी मेथी याच्यामध्ये आपल्याला छान लागते, जसं आपल्याला आवडेल असं. मी अशा ह्या चटकन आत्ता आपल्याला खायला पाहिजे होत्या म्हणून मी पटकन ह्या अशा बनवले. तर मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की करून बघा. ह्या खूप छान लागतात. तुम्हाला इतक्या मस्त आहे बघा, इतक्या छान एकदम मस्त अशा खुसखुशीत होतात आणि कुरकुरीत होतात. खायला पण खूप छान लागतात ह्या.